बैलगाडा शर्यतीची बंदी उठवल्यानंतर ग्रामीण भागात असू द्या अनेक ठिकाणी जत्रेच्या स्वरूपातून कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या स्वरूपातून बैलगाडा शर्यत ही ठेवली जाते। कारण बैलगाडा प्रेमींची संख्या दिवसेंदिवस एवढी वाढते, कारण बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी लहान चिमुकले असू द्या किंवा मोठे असू द्या प्रत्येक जणाला बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जावंच वाटतं आणि ते तिथे हजेरी लावतात। पण या व्हिडिओमध्ये जे घडलंय ते जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, कारण या बैलगाडा शर्यतीमध्ये तुम्हाला सर्व बैलगाड्या सजलेल्या पाहायला भेटतात। या दरम्यानच एक आजोबा मैदानात उतरतात। या आजोबा मैदानात उतरल्यानंतर हातावरती उड्या मारताना पाहायला भेटतात। आजोबांचा या उतरत्या वयामधला जोश पाहिल्यानंतर जमलेल्या सर्व प्रेक्षकांनी आजोबांचं कौतुक केलं। अनेकांनी शिट्ट्या, अनेकांनी टाळ्या वाजवल्या, तर काहींनी यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि अनेकांनी यांचा व्हिडिओ शेअर सुद्धा केला। कारण आजोबांनी या उतरत्या वयात जो आनंद, जो जोश दाखवला आहे तो प्रत्येक तरुणांमध्ये असावा आणि प्रत्येक तरुणाला या बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी उत्साहाचं वातावरण निर्माण करून देणार आहे। तर या आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला, कारण आजोबांनी चक्क बैलगाडा मैदान जे आहे, बैलगाडा शर्यतीचं मैदान, त्या मैदानामध्ये आजोबा हातावरती उलट्या उड्या मारताना पाहायला भेटतात। आणि या वयात असं करणं आजोबांसाठी खूप कठीण काम होतं, परंतु जोश आल्यानंतर म्हटलं की जोश में होश अशा पद्धतीचं काम करून या आजोबांनी सर्वांचं लक्ष आपल्यावरती वेधून घेतलंय। अनेकांनी आजोबांना दुखापतील याची सुद्धा शंका व्यक्त केली, तर काहींनी म्हटलं जर तुमच्यामध्ये नाद असेल किंवा तुमच्यामध्ये इच्छा असेल, आवड असेल तर तुम्ही काही सहजपणे करू शकता, कारण तुमच्यामध्ये तो जोश भरलेला असतो। तर या आजोबांच्या कृतीवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आजोबांसाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।